मित्रांनो, आपण मोगरे गावच्या प्रदर्शनाचा व्ह्यू पूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा म्हणजे मोठाच आहे, परंतु संपूर्ण व्ह्यू तुम्हाला पाहण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे. स्वागत मंचावरती विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झालेले आहेत. शेतकरी बांधव, पशुपालक बांधव आपल्या समोर उभे आहेत आणि यांच्या समवेत आपण आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम शिवसेनेचे तालुक्याचे आमचे ज्येष्ठ नेते मामाश्री देवदास भाऊ जाधव, त्याचप्रमाणे हिरामन भाऊ कवटे, त्याचप्रमाणे इगतपुरी तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास भाऊ धांडे, त्याचप्रमाणे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आणि या परिसरावरती तालुक्यावरती विशेष प्रेम करणारे माननीय श्री लक्की भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या इगतपुरी पंचायत समितीचे सन्माननीय डॉक्टर भालेराव साहेब सन्माननीय उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे DGM फाउंडेशनचे सन्माननीय उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर कळसकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब आव्हाड हे देखील उपस्थित आहेत. शांततेच्या माध्यमातून झालाय. सगळ्यात महत्वाचं कुठलाही गोंधळ अनुचित प्रकार या ठिकाणी झाला नाही. सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साकार झाला. माझ्या हातात जे पत्रक आहे त्यानुसार आपण ह्या बक्षीस वितरणाचा टांगी आदत प्रथम श्री भाऊसाहेब राजाराम घोटे, धामणी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांना प्रथम क्रमांकाचा हा बहुमान आणि पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मी संयोजक कमिटीला विनंती करेल की त्यांनी या पशुपालक शेतकऱ्यांचा त्यांनी यथोचित असा प्रमाणपत्र आणि त्यांचं जे बिदागी असेल ते देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री भाऊसाहेब राजाराम घोटे, कृपया आपण मंचावरती यायचंय. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करेल आपल्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा प्रदान करा. भालेराव साहेब यांना विनंती आहे की त्यांनी भाऊसाहेब राजाराम घोटे धामणी यांचा हा सन्मान करायचा आहे. त्यांचा हा डांगी आदत प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाला पात्र झालेला आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. त्याचप्रमाणे डांगी आदत मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याला प्राप्त झालेलं आहे इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील पशुसंवर्धनाची करीत आहे. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना हे सन्मानित करीत आहेत. त्यानंतर डांगी आदत मध्ये प्राप्त झालेला आहे पंचायत समितीचे सन्माननीय डॉक्टर पजई साहेब त्यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. किसन भाऊ गंभीरे यांना पुढचं बक्षीस वितरण आहे डांगी बोरटेंबे गावातील श्री हरिदास महादेव गवळी यांना आपण टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत करू. दोन दात या जनावराला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचनंतर दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळालेला आहे अकोले तालुक्यातील गंभीरवाडी येथील श्री विठ्ठल सोमा गंभीरे, त्यांचं मनपूर्वक स्वागत कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे. विठ्ठल सोमा गंभीरे या शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहेत आणि त्यांना शुभेच्छा पण आपल्या विभागाच्या वतीने त्यांनी प्रदान केलेले आहेत. ते अकोले तालुक्यातील मुदगल येथील प्रगतशील शेतकरी श्री हौशीराम भाऊ किरवे यांचं सहर्ष स्वागत कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व मान्यवरांना अधिकाऱ्यांनी विनंती केली त्यांनी पुढे यायचं आहे. मी पुढील विजेते शेतकरी जाहीर करीत आहेत. डांगी चार दात मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेले अकोले येथील समशेरपूर गावातील श्री मधुकर कारभारी ढोलनाथ
या विजेत्या शेतकऱ्याने स्वागत मंचावरती येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। बीजेएम फाउंडेशनचे प्रमुख श्री किशोरजी गजघाटे साहेब मधुकर कारभारी ढोलणार हा युवा शेतकरी आहे। शेतीसोबत पशुधनाचं संवर्धन करणारा हा मधुकर याला आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हीच परंपरा मधुकरने दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अकोले तालुक्यातील कहाकारी या गावातील श्री या काकांना भेटलेल्या याही वयामध्ये त्यांनी जनावरांचं संगोपन अतिशय जीवाभावाने या ठिकाणी ते करीत आहेत, म्हणून त्यांचा हा सन्मान आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। त्यानंतर डांगी चारदात मध्ये तृतीय क्रमांक यांना हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस बीजेएम फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे। सह्याद्रीचा हा दणकट कणखर हा शेतकरी युवा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत आपल्या जनावरांवरती प्रेम करून आणि त्यांचं संवर्धन करणारा हातातील मी या ठिकाणी जाहीर करतो। टांगी 6 दात मध्ये प्रथम आलेले अकोले तालुक्यातील बारी गावातील श्री किसन खाडे, कृपया किरण भाऊ खाडे यांनी मंचावरती यायचं आहे आणि आपलं स्वागत या ठिकाणी हरिभक्त परायण मनोहर महाराज घोडेसर यांच्या शुभ हस्ते आपल्याला बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। स्मृती एक गौरव चिन्ह आहे, गौरव पत्र आणि रोख रक्कम असं मनोहर घोडे या साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाची श्री कुंडलिक रामा भांगरे यांच्या डांगी 6 दात बाळासाहेब आव्हाड यांच्या शुभ हस्ते त्यांना या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे। त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील शिळेवाडी येथील श्री सुदाम देवराव आंबेकर यांच्या बैलाला बहुमान या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यांनी मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सुदाम देवराव आंबेकर, शिरेवाडी तालुका इगतपुरी, आपले सगळ्यांचे लाडके नेतृत्व लक्की भाऊ जाधव यांचा शुभ हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी सुदाम भाऊ आंबेकर यांना हा प्रदान करण्यात येत आहे। देवराव कोकाटे यांच्या डांगी 8 दात या बैलाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री रामदास भाऊ धांडे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। सोमा जाखेरे यांचा खिल्लार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे। ज्ञानेश्वर सोमा जाखेरे पटकन मंचावरती यायचं आहे। असल शेतकऱ्याची ओळख आहे काळ्या माईची सेवा करून आपल्या जनावरांचं पोटच्या पोराप्रमाणे संगोपन करणारे हे शेतकरी यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येत आहे। त्यांच्या खिल्लारला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेला आहे। हिरामन भाऊ कवटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। त्यानंतर पुढील क्रमांक दुसरा क्रमांक इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील श्री रतन कचरू भोसले यांनी तो कायम आपली उज्ज्वल निकालाची परंपरा राखलेली आहे। श्री रतन भाऊ भोसले कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे। सभापती सोमनाथ भाऊ जोशी यांच्या शुभ हस्ते सोमनाथ भाऊ जोशी यांच्या हस्ते रतन भोसले यांना सन्मानित करण्यात येत आहे। पारितोषिक प्राप्त झालेले इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे गावातील प्रगतशील शेतकरी या परिसरातील एक अष्टपैलू नेतृत्व असलेले देवदास भाऊ यांच्या शुभ हस्ते धोंडीराम भाऊ आढळे यांना सन्मानित करण्यात येत आहे। कल्पत्र माझ्या हातामध्ये आहे, यामध्ये प्रथम आलेले इगतपुरी तालुक्यातील भारगाव येथील श्री अशोक भाऊरू पुजारा यांच्या खिल्लारला प्रथम क्रमांकाचा मान
आणि बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अशोक भावडू पुजारा कृपया मंचावरती येऊन आपला सन्मान आणि आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. माननीय शंकर भाऊ जाधव माजी सरपंच समनेरे यांच्या शुभ हस्ते अशोक पुजारा यांना हा सन्मान करीत आहेत. नेताजी परदेशी यांना प्राप्त झालेला आहे. रमेश भाऊ परदेशी कृपया आपण मंचावरती यायचे. आपलं सगळ्यांच्या वतीने स्वागत आहे. यांच्या शुभ हस्ते श्री रमेश भाऊ परदेशी यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अशोक भाऊ पुजारा यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अशोक भाऊ आपलं कुटुंब सांभाळून शेती आणि जनावरांचं संगोपन करीत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि म्हणून अशोक पुजारा यांचा सन्मान श्री शिवाजी दगडू उघडे यांना आपण उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. शिवाजी भाऊ उघडे कृपया आपण मंचावरती यायचं आहे. दशरथ भाऊ जाकेरे यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. शिवाजी भाऊ उघडे राहणार मोगरे. तुपे या शेतकऱ्याची डांगी कालवड तिला पहिल्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झालेला आहे. डीजीएम फाउंडेशनच्या वतीने नवनाथ विठोबा तुपे यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहेत. डॉक्टर किशोरजी गजघाटे सांगण्यात येतोय. बेलूचे नवनाथ विठोबा तुपे. डांगी कालवड मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक विजेत्या इगतपुरी तालुक्यातील धामणी गावातील श्री सतीश भाऊसाहेब घोटे. डांगी कालवड मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक धामणे येथील सतीश भाऊ घोटे यांना प्राप्त झालेले. डीजीएम फाउंडेशनच्या वतीने त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि डांगी कालवड मध्ये तिसरा विठ्ठल कचरू डोनार यांचं स्वागत डीजीएम फाउंडेशनचे सन्माननीय विष्णूजी आडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन विठ्ठल भाऊ डोनार यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धामणी येथील श्री भाऊसाहेब कचरू भोसले यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे. भाऊसाहेब कचरू भोसले राहणार धामणी तालुका इगतपुरी यांच्या डांगी गाभण गायला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी भेटलेलं आहे. आपल्या कमिटीच्या वतीने भाऊसाहेब कचरू भोसले आणि भाचे अंकुशजी भोसले यांना सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. गाभांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त केलेले इगतपुरी तालुक्यातील खेड येथील श्री दत्तो दानू वाजे यांनी देखील आपली ही बक्षिसाची परंपरा कायम ठेवलेली आहे. एक मोठा शेतकरी एक प्रगतशील शेतकरी म्हणून दत्तो दानू वाजे यांचं नाव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने प्रदर्शन समितीच्या वतीने गावाच्या वतीने या ठिकाणी दत्तू भाऊ वाजे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. डांगी गाभांमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इगतपुरी तालुक्यातील शेनवड गावातील श्री देवराम मल्हारी कोकाटे यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करीत आहोत. आणि मंचावरील सर्व मान्यवर ओके ठेपला. अनेक दिवसाच्या त्रासामधून अनेक दिवसाच्या परिश्रमातून साकार झालेला हे मोगरे येथील हे डांगी जनावरांचं भव्य प्रदर्शन. आणि या प्रदर्शनामध्ये जो चॅम्पियन असतो त्याचं आकर्षण आणि जमेची बाजू आणि अभिमान म्हणून या ठिकाणी त्याचा गौरव केला जातो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या उपस्थितीमध्ये जागेवरती उठून उभे राहून चॅम्पियन जो झालेला आहे त्या
पशुपालकाचा आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान करणार आहे. सरपंच प्रतापभाऊ जाखेरे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चॅम्पियन म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील शमशेरपूर गावातील श्री मधुकर कारभारी ढोणणार चॅम्पियन ठरलेला त्यांचा हा डांगी वळू आज या प्रदर्शनाचं आकर्षण झालं. तुम्ही आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचा धन्यवाद. आपण स्पीकरवाले, लाइटिंग वाले, पाण्याची सेवा देणारे, हॉटेलवाले, नाश्ता देणारे सगळे बंधू भगिनी, या ठिकाणी खेळण्याचे दुकानं, पाळणे, कटलरी, जे जी दुकानं घेऊन आली त्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी यानंतर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी आपले सर्वांचे सत्कार या ठिकाणी केले, या ठिकाणी आपले खऱ्या अर्थाने कमी आणि या तालुक्याचं सूत्रसंचालन करणारी अशी व्यक्ती आपले विजय कुमारजी कर्डक यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवा. दीपक भाऊ एक मस्त फोटो घे, आडवा घ्या, उभा घ्या. हॅलो बीजीएम बोला ना परत एकदा. मित्रांनो, या पद्धतीने आपल्या मोगरे गावचे प्रदर्शन तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला आणि काही सूचना असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन काही गोष्टीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.